आजची रेसिपी आहे गुलाबजामुन। तर चला तर आता आपण सुरुवात करूया गुलाबजामुन बनवायला। हे आहे गुलाबजामुनचं पीठ आणि दूध टाकून मळून घेऊया। तुम्ही पाणी टाकून पण मळू शकता, पण मी दूध टाकलेलं आहे। जसं जसं दूध लागतं तसं तसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। आणि मस्तपैकी आपण मळलेलं आहे, बाजूला ठेवून द्या 2 ते 3 मिनिटासाठी, मस्त भिजून देऊया। आणि हे आहे पाक। तर 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात 2 ग्लास साखर घ्यायचं आणि मस्तपैकी तार येईपर्यंत मस्तपैकी उकळू द्यायचं पाक। आणि हे आहे गुलाबजामुनचं पीठ, मस्तपैकी सॉफ्ट होईपर्यंत मळून घेऊया। मळून घेतलं आहे, आता गुलाबजामुन बनवून घेऊया। आणि हे बघा आपलं पाकची तयारी झालेली आहे, चाचणीपर्यंत घ्यायचं बनवून। आणि हे आहे तूप, तुम्ही तेलात पण तळू शकता, पण मी तुपात तळलेले तर मस्तपैकी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा गोल्डन झालेले आहेत आपले गुलाबजामुन। आणि हे बघा गुलाबजामुन तयार आहेत, हे पाकात टाकून घेऊया। हे बघा पाकात टाकलेले आहेत। हे बघा आपले गुलाबजामुन तयार आहेत। तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।